नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी मेशोवरून जो ड्रेस मागवला आहे त्याचं अनबॉक्सिंग करून दाखवत आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी हा ड्रेस मेशो ह्या ॲपवरून, ऑनलाईन ॲपवरून मागवलेला आहे. तर हा ड्रेस मी फक्त 260 रुपयाला मागवलेला होता आणि त्यामध्ये ऑनलाईन जर पेमेंट केलं तर त्याच्यात मला 30 रुपये कॅशबॅक आलेली आहे. म्हणजे फक्त 230 रुपयामध्ये मी हा ड्रेस मेशो या ऑनलाईन ॲपवरून घेतलेला आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे जर आपण ड्रेस, आणि ह्याचा कपडाही खूप सुंदर आहे. तर आपण मोठ्या मोठ्या मॉलमध्ये जाऊन 4,000 5,000 याचे असे ड्रेस खरेदी करतो. पण मग असे ड्रेस खरेदी करण्यापेक्षा आपण जर अशा प्रकारे जर ड्रेस खरेदी, आपण कुठं काही लेडीज ह्या फक्त घरात असतात व भाजी वगैरे आणायला जातात, त्याच्यामुळं अशा प्रकारचे ड्रेस आपण यूज करू शकतो. तर मग मोठ्या मोठ्या मॉलमध्ये दामदुपटीने पैसे देण्यापेक्षा आपण अशा प्रकारे जर खरेदी केली तर आपले पैशाचीही खूप बचत होते. आणि 230 रुपयामध्ये आज भाजीसुद्धा येत नाही, ते 230मध्ये आपल्याला हा ड्रेस मिळालेला आहे मला हा ड्रेस. आणि त्याचा कपडा पण इतका सुंदर आहे. त्यामुळं आपण मॉलमध्ये ड्रेस खरेदी करतो, किंवा मॉलमध्ये ड्रेस खरेदी करण्यापेक्षा आपण असं आपल्या प्रत्येक शहरामध्ये असं एक मार्केट असतं, की आता पुणे शहरामध्ये तुळशीबाग, तिथंसुद्धा आपल्याला खूप स्वस्तामध्ये ड्रेस मिळतात. आता नगरमध्ये गंज बाजार, कापड बाजार, तिथेसुद्धा कपडे आपल्याला खूप स्वस्त मिळतात. आणि नाशिकमध्ये दहीपूल, इथेसुद्धा आपल्याला कपडे असे स्वस्त आपल्याला मिळतात. त्यामुळं आपण मोठ्या मोठ्या मॉलमध्ये खरेदी करण्यापेक्षा अशी जर खरेदी केली तर आपली पैशाची खूप बचत होते आणि कपडेसुद्धा आपल्याला छान मिळतात. तर मैत्रिणींनो, तुम्ही कोणत्या शहरामधून हा व्हिडिओ बघत असाल हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर बघा मैत्रिणींनी, या ड्रेसचा 3/4 बायाचा हा ड्रेस आहे आणि त्याच्यावर पॅन्टसुद्धा खूप सुंदर आलेली आहे. आणि या ड्रेसचा कपडा पण खूप छान आहे, ओढणीचा कपडा छान आहे. त्यामुळे अशा प्रकारे जर आपण ऑनलाईन खरेदी केली तर आपले पैशाची सुद्धा खूप बचत होते. आता कधी कधी ऑनलाईनमध्ये आपण फसलो पण जातो, पण मग आपण 10 वेळा आणल्यानंतर एकदा फसलं जातो. पण बघा मैत्रिणींनो, आपण जर तो फॉल्टी आला तर आपण तो रिटर्न पण करू शकतो. पण मग तसंच जर आपण बाजारातून जर ड्रेस आणला, मोठ्या मॉलमधून जर आपण कपडे आणले तर ते रिटर्न घ्यायलासुद्धा तयार नसतात, रिटर्न ते करत नाही. आणि तिथे मोठ्या मोठ्या मॉलमध्ये सेल पण लागतात आणि मग सेलचे कपडे ते परत घेत नाहीत. तर बघा मैत्रिणींना, अशा प्रकारे जर आपण ड्रेस, बघा आता या ड्रेसचं कपडा पण तुम्हाला मी आता दाखवते, एकदम जवळून दाखवते किती सुंदर त्याचा कपडा आहे. आणि बिलकुलही पातळ कपडा नाही आहे. त्यामुळे आपण जर बाहेर कुठंही जात नसो, आपण जर फक्त इथल्या इथं बाजारात इकडे तिकडे जाणार असो, तर अशा प्रकारचे जर ड्रेस आपण खरेदी केले तर आपल्या पैशाचीही खूप बचत होते आणि ड्रेस कपडाही खूप सुंदर मिळतो आपल्याला. तर अशा प्रकारे आपण मॉलमध्ये खरेदी न करता अशा प्रकारे, आता डीमार्टमध्ये सुद्धा आपल्याला कपडे स्वस्त मिळतात. पण मग आपण डीमार्टमध्ये गेले, एक ड्रेस आणायला गेलो तर तिथं आपण सर्व पाहिल्यावर 25 वस्तू खरेदी करतो, ते आपल्याला परवडत नाही. त्यापेक्षा अशी खरेदी केली तर आपले पैसे